वास्तू शांती होम हवन यज्ञ यागादी इत्यादी क्रिया ह्या ठिकाणी केलेल्या आहेत. पण या यज्ञ यागादी होम हवन ह्या क्रिया का कराव्या याच्या मागे एक छोटस कारण आहे, सांगते. ही वास्तू ज्या भूमीवर उभा आहे ती भूमी दोषयुक्त आहे की दोषमुक्त आहे हे बांधणाऱ्यांना माहित नसतं. आणि ज्या भूमीमध्ये जे कुटुंब त्या वास्तूमध्ये वास्तव्य करणारे त्या कुटुंबाला किंवा बांधणाऱ्याला त्याचा जन्मभर त्रास होत असतो. त्यामुळे ती भूमी जर दोषयुक्त असेल तिचं तर होम हवन यज्ञ यागादी करून तिला पवित्र केलं जातं. जेवढे दोषाच्या या जगात नाही जेवढं सामर्थ्य नामात आहे. त्यामुळे या दिवशी कीर्तन प्रवचन सुद्धा ठेवलं जातं. नामसंकीर्तन साधन पायी सोपे जळती नामसंकीर्तन साधन पायी. ह्या दिवशी एवढे दोषच नाही त्या जगात जेवढं सामर्थ्य नामात आहे. त्यामुळं नामसंकीर्तन साधन पायी सोपे जळतील पापे जन्मांतरीचे जन्मांतरीचे पापे जळतील. पण हे दोष कशामुळे मुक्त होतात? कारण आपल्या घरात येणारा पैसा कसा आहे त्याला वेगळ्या भाषेत म्हणतात अन्यायोपार्जित द्रव्य, पण आपल्या भाषेत म्हणतात ब्लॅक मनी. तो कोणत्या प्रकारे आपल्या घरात कसा पैसा येतोय यासाठी तुकाराम महाराजांनी नीती शिकवली. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आपल्याकडे असं म्हणतात अन्यायानं मिळवलेलं धन हे 11 वर्षापर्यंत टिकतं, 10व्या वर्षापर्यंत टिकतं, 11व्या वर्षी ते विनाशाला पावतं. लक्ष्मी वेगळी आणि पैसा वेगळा. तुम्ही म्हणतील नाही महाराज समानार्थी शब्द आहेत. लक्ष्मी पैसा एकच नाही. अख्ख्या गावासमोर बँड बाजा वाजवून पहिल्या दारातून जी आदराने प्रवेश करते तिला म्हणतात लक्ष्मी. आणि सगळं गाव झोपी गेल्यानंतर मागच्या दारातून स्वतःच्याच घरात जो चोरासारखा प्रवेश करतो त्याला म्हणतात पैसा. काहीकडे यायला लागला की नारळाच्या पाण्यासारखा येतो आणि जायला लागला की गावठाच्या फळासारखा जातो. नारळाच्या पाण्यासारखं कसं काय? तुम्ही कधी कधी नारळ फोडून बघा. नारळामध्ये कधी कधी अर्धा तांब्या पाणी लागतो. कोणी भरलं? काय देवाची करणी, कसे नारळात पाणी कुठून आलं हे माहित यायला लागलं का मालकालाही माहित होत नाही. पण जायला लागला का गावठाच्या फळासारखा जातो. तो कसा? तुम्ही हत्तीला गावठाचं फळ खाऊ घाला, हत्ती गावठाचं फळ खातो पण सकाळी हाय तसं फळ बाहेर टाकतो. तुम्ही म्हणाल महाराज हत्तीनं फळ खाल्लं आणि हाय तसं बाहेर टाकलं मग याला हत्तीला काय फायदा? पण तुम्ही ना फळ फोडून बघा ना, फळात काही उरलेलं नसतं, रिकामं फळ असतं पोकळ. मग वर गेला कुठं हे हत्तीलाही माहित नसतं. तसं जायला लागलं की गावठाच्या फळासारखं जातं हे हत्तीलाही माहित होत नाही. तसं जायला लागलं का ना हे याच्यासारखं जातं हे मालकाला सुद्धा माहित होत नाही. त्यामुळं धन चांगलं जोडावं आणि धन चांगलं जोडलं तर दोष निर्माण होत नाही आणि दोष निर्माण झाला तर भूमी पवित्र राहते. तुम्ही आळंदीला आला तर तुमच्या लक्षात येईल वारकरी देहूला जातो. देहूला गेल्यानंतर तुकाराम महाराजांचं दर्शन घेतात, भंडाऱ्या डोंगराकडे जातात काही आणि मग सगळं झालं की वारकरी पुन्हा आळंदीला निघतो. का? तिथे जास्त वेळ थांबत नाही. का? कारण का महाराजच थांबले नाही. म्हणे रामेश्वर सगळा विमानी बैस. कारण का महाराजच बसले नाही, थांबले नाही. पण जर वारकरी आळंदीला आला तर तो विश्रांतीवाडाकडे जातो, माऊलीचं दर्शन करतो, प्रदक्षिणा घालतो, पुन्हा माऊलीच्या दारात येतो. काही घाई करणारे मंडळी म्हणतात अहो चला अहो बसा. का? इथं बसावंच वाटतं कारण माऊलीच बसलेले आहेत. म्हणून भूमी महात्म्य भूमी दोष, अन्न महात्म्य
नाही. विठ्ठला विठ्ठल. म्हणून आजच्या अभंगातून रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांचं यथार्थ वर्णन करतात. यथार्थ हा शब्द मी का वापरला? कारण का बापाही मुलाचं वर्णन करीत असतो, आईही मुलाचं वर्णन करते, मित्र हा मित्राचं वर्णन करतो, सासूही जावयाचं वर्णन करीत असते. पण या वर्णनामध्ये कुठेतरी अतिशयोक्ती असू शकते, आदित्य असू शकतं, वाजवीपेक्षा जास्तही बोललं जातं. बाप मुलाचं वर्णन करतो, तोही प्रेमापोटी जास्त करतो. आई मुलाचं वर्णन करते, तीही वात्सल्यापोटी जास्त करीत असते. सासू जेव्हा जावयाचं वर्णन करते, मग तर 99.9 पण वर्णन जेव्हा वैरी करू लागतो, तिथे वशिलेबाजी नसते. म्हणून मी शब्द वापरला. तुकाराम महाराज, रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांचं यथार्थ वर्णन करतात. विठ्ठला विठ्ठल. एकेकाळचे कट्टर वैरी. तुम्ही कल्पना करा, एका गावच्या वेशेच्या 4-5 कांदीचे कपडे घालून, खादीचे कपडे घालून माणसं प्रवेश करण्याआधी त्यांना एक डबडं घेऊन जाणारं दिसलं. सकाळ सकाळ त्यांनी विचारलं, अमुक अमुकाचं घर कुठे आहे? ज्याचं घर विचारलं ज्याला, त्याचं आणि यांचं 3 पिढ्याचं वाकडं. ते डबडं घेऊन जाणारं खवळलं. का हो? लाज वाटते का? रामबाराच्या वेळी त्या चंडाचं नाव घेता, 3 पिढ्यापासून वाकडे थोबाड बांधणे आणि एकमेकाचं त्याचं नाव घेतलं. अहो पण आम्हाला काय माहिती तुमचं आणि त्याचं वैर आहे म्हणून. अहो पण 3 पिढ्यापासून वाकडे. अहो पण आम्हाला काय माहिती थोबाड बांधणे आणि एकमेकाच्या खुणावर टाकलं. बरं जाऊ द्या, आता तुम्ही जा. नाही पण तुम्ही कशाकरता आलात? नाही आता आम्ही आमचं बघून घेऊ. अहो सांगा तर. आमची मुलगी डॉक्टरच्या कोर्सला आहे आणि आमचा मुलगा डॉक्टरच्या कोर्सला आहे, त्यांचीही मुलगी डॉक्टरच्या कोर्सला आहे. समजल्यावर आमची मुलगी त्यांच्या मुलाला द्यायच्या उद्देशानं आम्ही तुम्हाला त्यांचा पत्ता विचारला, पण तुम्ही तर त्यांचे वैरी निघालात 3 पिढ्यापासून. ते आता पाठ झालं. पुढचं ऐका. तुम्ही त्याच्या मुलाला मुलगी द्यायला आलात ना, मग मी त्याचा 3 पिढ्याचा वैरी सांगतो. त्याच्यासारखी प्रामाणिक माणसं अख्ख्या तालुक्यात नाही. का वर्णन वैर्यानं करावं. विठ्ठला विठ्ठल. तसं रामेश्वर शास्त्रीचं यथार्थ वर्णन, तुकाराम महाराजांचं यथार्थ वर्णन रामेश्वर शास्त्री करतात. एकेकाळचे कट्टर वैरी. व्यक्तीचं जवळीकत्वा सानिध्य लाभलं म्हणजे व्यक्तीचं महत्व कळतं असं नाही. आणि जर कळालं असतं तर लक्षात घ्या, पुढचं रामायण घडलं नसतं तर कैकेयीनं भरताला ओळखलं असतं. आपल्या मुलाचं किंवा बाळप्रेम रामावर आहे हे जर कैकेयीला कळालं असतं तर याच्यासाठी आधी आणि त्याच्यासाठी वनवास कधीच मागितला नसता. आपला मुलगाच भगवान आहे हे जर यशोदेला माहित असतं तर त्यानं चोऱ्या करू नये म्हणून गणपतीला नवस नसता केला. यशोदाचा कृष्ण जेव्हा खोडी करू लागला काय, तेव्हा काही प्रौढ वयाच्या महिला सांगू लागल्या, यशोदामाई तुमच्या मुलांना खोड्या करू नये असं वाटतं का? हो ना, मग एक काम करा, संकष्ट चतुर्थी व्रत घेई. संकष्ट चतुर्थीचं व्रत अवलंबन केलं यशोदामाईनं. कृष्णजीला कळालं की मम्मीनं गणपतीला नमस्कार केला आणि गणपतीला महत्व प्राप्त व्हावं, त्यामुळे भगवान श्रीकृष्णजींनी 1 महिना संप केला. 1 मासाने खोडी नाही केली, प्रचिती ती आली यशोदेशी. 1 महिना खोडी न केल्यामुळे यशोदेला वाटलं माझ्या मुलावर गणपतीच्या नवसाचा परिणाम झाला. मग व्रताची सांगता. रात्रभर यशोदा जागी आहे. 1000 लाडू, 1000 मोदक, सगळं नैवेद्याचं साहित्य घेऊन यशोदामाई देवघराकडे निघाली. आणि देवघराकडे निघाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मम्मी मला एक लाडू ना मोदक दे ना ग. नाही बेटा. का? घरच्या देवाला दाखवल्याशिवाय घरच्या लेकरांनी खायचं नसतं. भगवान म्हणतात अख्ख्या देवाचा बाप आहे मी, पण तुला कळत नाही